नमस्कार। आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं मंत्रालयामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं प्रदर्शन हे राज्यस्तरीय प्रदर्शन आहे। राज्यातल्या विविध भागातून गणेश मूर्तिकार या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती त्या गणेश मूर्तींसभोवतालची सजावट करण्यासाठी असणारे जे साहित्य आहे, वेगवेगळे हार आहेत, फुलं आहेत, असं सगळं इथे या ठिकाणी घेऊन आले। आपल्याबरोबर कडू मूर्तिकार आहेत, अनेक वर्षाचे मूर्तिकार, अनेक वर्षापासून हे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करत आहेत। तर पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचा आपला अनुभव कसा आहे आणि दरवर्षी हा प्रतिसाद वाढतो असं वाटतं का? आता गेले 2 वर्ष तर जोरात चालू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहानपणापासून जन्मताच मातीचे मूर्तिकार असल्यामुळे आणि खाणीतून म्हणजे खोदून डोक्यावरून मूर्ती आम्ही माती आणून वडलो। जवळजवळ 50 वर्ष लहानपणापासूनच आम्ही हे मातीचं मूर्तिकार म्हणून वडिलोपार्जित आहोत। म्हणजे माझे वडील करायचे। वडील करता वडिलांचं नाव विष्णू अंबाजी कडू, वैभववाडी तालुक्यात कोकिसरी म्हणून गाव आहे। मी मूळचा म्हणजे सिंधुदुर्गातलाच आहे, पण आता माझा घाटकोपरला, अमृतनगर, लालबत्ती, रामनगरला माझा मूर्तीचा कारखाना आहे। कारखाना म्हणजे मी जन्मापासूनच माझा मूर्तिकार असल्यामुळे पिढीजात काम करतो आहे। आणि हे काम करत असताना बरेचसे मातीचं काम, आता मी 100% मातीच्याच मूर्त्या आहेत माझ्याकडे। आणि प्लास्टरला कुठेतरी हे बसावं ह्यासाठी मी मातीच्याच मूर्त्या घडवतो। धन्यवाद। कडूसाहेब आपल्याबरोबर पनवेलवरून आलेत, स्वतः मूर्तिकार आहेत आणि त्यांची आपण मूर्ती पाहतोय। ही मूर्ती समोर दिसते, ही त्यांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती त्यांनी इथे तयार केली। पर्यावरणपूरक मूर्ती किती सुबक तयार होते ते आपल्या लक्षात येईल। आपल्यावर हे मूर्तिकार आहेत, आपलं नाव सांगा आणि आपल्याला काय वाटतं ही मूर्ती तयार कशी केलीत आपण आणि पर्यावरणपूरक मूर्तींना कशी मागणी आहे? नमस्कार, मी नारायण राऊत। समोर जी बालमूर्ती जी तुम्हाला दिसते ही शाडू मातीपासून बनवलेली माझ्या हातून बनलेली मूर्ती आहे। आणि आपली जी स्वतःची जी खूबी असते ती ह्या शाडू मातीमध्ये आपण चांगल्या रीतीने आपण हे करू शकतो, वटवू शकतो, आपलं काम आपण समोर दाखवू शकतो। आणि मेन म्हणजे पर्यावरणपूरक म्हणजे ही मूर्ती जवळजवळ 1 तासामध्ये पाण्यामध्ये विरघळून जाईल आणि पर्यावरणास आपण मदत करू शकतो की आपण अशा प्रकारे गणपती मूर्ती बनवू शकतो। धन्यवाद। आपल्याबरोबर नागपूरवरून देखील या ठिकाणी मूर्तिकार आलेले आहेत आणि नागपूरचा जो पारंपरिक हस्तकला व्यवसाय आहे किंवा पारंपरिक मूर्ती बनवण्याची जी संघटना आहे सुरेश पाठक त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत आणि कार्याध्यक्ष है चंदन प्रजापति जी हमारे साथ है। चंदन प्रजापति जी, आप नागपुर से यहाँ तक आए हैं, हाँ। क्या लग रहा है बम्बई में किस तरह से लोग ये आपकी इको फ्रेंडली मूर्ति को प्रतिसाद दे रहे हैं? मूर्ति को देखने के लिए काफ़ी प्रमाण में लोग यहाँ पर उपस्थित हो रहे हैं। बड़ा आनंद आ रहा है मुझे देखकर। और इस प्रदर्शनी के माध्यम से ये भी समझ में आ रहा है कि लोगों में एक जिज्ञासा है, पर्यावरण पूरक गणेशोत्सव मनाने की एक जिज्ञासा है उनमें। और लोग चाहते हैं कि आज के इस दौर में कि हम जैसा पीओपी की मूर्ति की विटंबना वगैरह होती है तो ऐसा ना हो, इसलिए हम कहीं कागज़ की लुगदी, कहीं मिट्टी की गणेश मूर्ति बिठाना चाहते हैं। इसीलिए आज हम पारंपरिक मूर्तिकार एवं हस्तशिल्प कारीगर संघ की ओर से यहाँ पर उपस्थित हुए। आप देख रहे होंगे कि सर के हाथ में जो मूर्ति है, ये मूर्ति कैसे आपकी नागपुर से लेके आए हैं? हाँ, ये मूर्ति की विशेषता हमको बताओ। ये मूर्ति की विशेषता इतनी है कि इसमें विदर्भ के कम से कम 6 से 7 गांव से लाई हुई जो मिट्टी है, जो अलग अलग कलर की, आपको एक बात बता दूं मैं कि हर 10 फीट के नीचे मिट्टी का रंग बदल जाता है। तो ऐसी सारी मिट्टियाँ इकट्ठा करके हमने अलग अलग ढंग से, आप देख रहे होंगे उसमें सफ़ेद मिट्टी अलग है, गुलाबी मिट्टी अलग है, वड़द गांव की है, रामटेक की है, भंडारा की है, डूंगर गांव की है, ये अलग अलग। और इसमें जो रंग लगे हैं ये पाखन के रंग बोलते हैं, जो मिट्टी से ही बनते हैं और ये मिट्टी के ही रंग है। इसमें किसी भी प्रकार का केमिकल का इस्तेमाल नहीं है, इसलिए पूरी तरह पर्यावरण पूरक मिट्टी है। और हम चाहते हैं कि पूरे महाराष्ट्र में लोग पर्यावरण पूरक मिट्टी की स्थापना करें, मिट्टी के गणपति जी की पूजा करें। धन्यवाद। जय गणेश। अपने साथ यहाँ पे जो प्रजापति जी आए, जो नागपुर से आए, महाराष्ट्र के लगभग बहुत मूर्तिकार यहाँ पर हमारे साथ जुड़ गए हैं और इसलिए जुड़ गए हैं कि वो चाहते हैं कि पर्यावरण की रक्षा हो। और पर्यावरण की रक्षा बाप्पा नहीं कर सकता है, हम मनुष्य ही कर सकते हैं, बाप्पा का आशीर्वाद खाली उसमें मिलेगा। और इस तरह से सब लोग यहाँ पे जुड़े हैं इस मंत्रालय में, जहाँ पे हम लोगों ने लगाया है इको फ्रेंडली गणेश मूर्ति की एक प्रदर्शनी। और प्रदर्शनी में आप देख रहे हैं कितने भारी मात्रा में लोग यहाँ पे आके इस प्रदर्शनी को देख रहे हैं।
आपको पता चल रहा होगा की किती मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत आणि प्रदर्शनाला व्हिजिट करत आहेत. तर अशा पद्धतीचं एक प्रदर्शन या मंत्रालयामध्ये या ठिकाणी भरवलेलं होतं, जे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं प्रदर्शन आणि ज्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक भेट देत आहेत.